पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. प्रत्यक्ष चक्रपाणी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभासे पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ, त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ. दक्षिणामुख वाहता चंद्रभागा, चंद्रभागा, चंद्रभागा. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. सकल संतांचा मुकुटमणी देखा, सकल संतांचा मुकुटमणी देखा. पुंडलिक सखा आहे तेथे, पुंडलिक सखा आहे तेथे, आहे तेथे, आहे तेथे. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. सुखा म्हणे तेथे सुखाची विराशी, सुखाची विराशी. सुखा म्हणे तेथे सुखाची विराशी, सुखाची विराशी. भोळ्या भाविकासी, भोळ्या भाविकासी अखंडित, अखंडित. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, नाही त्रिभुवनी. प्रत्यक्ष चक्रपाणी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभासे पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, नाही त्रिभुवनी, नाही त्रिभुवनी. धन्यवाद. वा, खूपच छान. खरंच पंढरीचे सुख त्रिभुवनात सापडणार नाही असेच आहे. आता आपण आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करूया. मी सुचेताला विनंती करते की तिने 12वा आणि 13वा हे दोन्ही श्लोक अर्थाच्या दृष्टीने साधारण सारखे आहेत, त्यामुळे आपण 12वा आणि 13वा एकत्र घेतोय. तर 12वा श्लोक त्याच्या ओव्या आणि 13वा श्लोक त्याच्या ओव्या असं म्हणा. हो म्हणते. सगळ्यांना नमस्कार. 12वा श्लोक. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम्. ओव्यांचं वाचन करते. तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम. पवित्र तू परम जगन्नाथा, तू परमदैवत तिही देवा. तू पुरुष जी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिलीकडील. अनादि सिद्ध तू स्वामी, जो ना कळीजसी जन्मधर्मी. तो तू हे आम्ही जाणितले. आता तू या कालयंत्रासी सूत्री, तू
तू जीव कळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. श्लोक 13वा. आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा, असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. ओव्यांचं वाचन करते. पै आणि कही एके परी, इयेची प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीश्वरी, सांगितले तू ते परी तया सांगितलियाचे साचपण, हे आता देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणोनी देवा. एरवी नारदू अखंड जवळा ये, तोही ऐसेची वचने गाये, परी अर्थ न बुजो निठाये, गीत सुखची ऐको. हा गा आंधळ्यांचा गावी, आपण पे प्रगटले रवी, तरी तीही वोतपलीची घ्यावी, वाचुनी प्रकाश कैचा. येरवी देवर्षी ही अध्यात्मगाता, आहाच रागांगेसी जे मधुरता, ते चिफावे येर चित्ता न लगेची काही, पै असिता देवलाचे मुखे, मी एवं विधा तू ते ऐके, परी तै बुद्धी विषय विखे, धारिली होती विषय विषाचा पडीपाडू, गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला, आणि हे आणिकाची काय सांगावे, राऊळा आपणची येऊनी व्यासदेवे, तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे, तरी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणोनी, तैसी व्यासादिकांची बोलणी, तिया मजपाशी चिद्रत्नांची या खाणी, परी उपेक्षया जात होती या तरणी, तुझ वीण कृष्णा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. 12वा आणि 13वा श्लोक आपण वाचला ऐकला. आपण पहिल्यांदा 12व्या श्लोकाचा अर्थ पाहूयात. आता इथून पुढे 18व्या श्लोकापर्यंत अर्जुन बोलतोय. जे आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे आणि माझं स्वरूप काय आहे किंवा परब्रह्म परमात्मा म्हणजे नेमकं काय हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता अर्जुन म्हणाला, तू परब्रह्म, महाभूतांचे श्रेष्ठ विश्रांती स्थान व अत्यंत पवित्र आहेस. अनादिसिद्ध आणि दिव्य असा प्रकृती पलीकडील पुरुष आहेस. सर्व देवांनाही दैवत असलेला देव, जन्मरहित आणि सर्वव्यापी असा तू आहेस, असं अर्जुन म्हणतोय. माऊलींनी काय म्हटलं आपण बघूया. अर्जुन म्हणतो की श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस. हे जगन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस. म्हणजे आता हे अर्जुनाला सगळं समजलं आणि पटलेलं आहे. त्यामुळे पुन्हा अर्जुनच भगवंताला सांगतोय की भगवंता, की तू खूप श्रेष्ठ आहेस, तू अतिशय पवित्र आहेस, तू महान आहेस. देवा, तू ब्रह्मादी तिन्ही देवांचे श्रेष्ठ असा आराध्य दैवत आहेस. तू 24 तत्वांपलीकडील 25वे तत्व आहेस आणि तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांपलीकडील आहेस. अतिशय तेजस्वी आहेस, अलौकिक आहेस आणि ब्रह्मा विष्णू महेश या देवांचाही तू आराध्य दैवत आहेस. हे नाथ, तू नित्य सिद्ध आहेस आणि जन्मादिक धर्मांचा अंमल तुझ्यावर चालत नाही असा तू आहेस. तुला सिद्ध करण्याची गरजच नाही, कारण तू नित्य सिद्धच आहेस आणि तू धर्माच्याही पलीकडे आहेस. कुठल्याही धर्माचा अंमल तुझ्यावर चालत नाही. हे आता आम्हाला समजून आलेलं आहे.
तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तू जीवितास आश्रयस्थान आहेस आणि तू ब्रह्मांड रूपी कढईला आधार आहेस, हे मला निश्चित समजले. कारण सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन काय म्हणतोय, की मी हे युद्ध का करू? युद्ध केलं तर माझ्या हातून माझे जे गुरुजन आहेत, माझे बंधुजन आहेत, त्यांचा वध माझ्या हातून होईल. पण आता अर्जुनाला हे समजलं आहे, की काळरूपी यंत्राचा सूत्रधार तू आहेस. हे सगळं जे काही आहे हे तू घडवून आणत आहेस. मी फक्त निमित्त मात्र आहे. 13व्या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. सर्व ऋषी, देवर्षी नारद, तसेच असित, देवल आणि व्यास म्हणतात व तू स्वतः देखील असेच सांगतोस. माऊली काय म्हणतात, की आणखीही एका प्रकाराने याच अनुभवाचा थोरपणा कळून येतो. कारण मागे मोठमोठ्या ऋषींनी याप्रमाणे तुझे वर्णन केले होते. परंतु त्यांनी सांगितलेल्याचा खरेपणा माझ्या मनाला आता पटत आहे. कारण देवा, आपण कृपा केली म्हणून हे होत आहे. आपल्यालाही असं बरेचदा जाणवतं बघा, की आपल्याला माहिती असतं, की हे असं असं आहे. पण जेव्हा एखादी एखादी अशी काहीतरी घटना घडते किंवा सद्गुरूंची कृपा होते आणि त्यानंतर आपल्याला तीच गोष्ट ही चांगल्या पद्धतीनेही पटायला लागते. तसंच अर्जुनाचंही झालेलं आहे, की देवा तू कृपा केली आणि म्हणून मला हे आता हे सगळं पटत आहे. खरं तर हे पूर्वी मी हे ऋषींच्याकडून तुझं वर्णन ऐकलेलंच आहे. पण त्याचा खरेपणा हा आता मला पटतो. म्हणजे याचा अर्थ अर्जुनाला ते पूर्वी पटलेलं नव्हतं असं नाहीये, पण ते आता त्याच्या हृदयामध्ये बिंबलं गेलेलं आहे. एरवी देव आणि ऋषी असलेले नारद आमच्याकडे नेहमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत. परंतु त्यांचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही नुसत्या गाण्याचाच अनुभव घेत होतो. तो गाणं आम्ही अनुभवत होतो. बरेचदा असं होतं बघा, आपण भजन ऐकतो. भजन ऐकताना त्या भजनामधलं ताल, सूर व त्या भजनामधलं गायन आपल्याला आवडतं. त्या भजनाच्या शब्दांमध्ये किंवा त्या भजनाच्या भावामध्ये आपण रंगून जात नाही. तसं अर्जुन इथं म्हणतोय, की आम्ही नारदाकडून तुझं स्तुती ऐकत होतो. नारद सुद्धा आमच्याकडे येऊन गाणी गात होते. पण आम्हाला त्याचं मर्म समजत नव्हतं. आम्ही त्या गाण्याचा अनुभव घेत होतो. त्या गाण्याचा आस्वाद घेत होतो. हे देवा, आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रगट झाला तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच अनुभव येणार. त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा त्यांना अनुभव कसा काय येणार? कारण जर आंधळा तिथं आहे आणि त्या गावामध्ये जर आंधळा असेल तर त्याला सूर्य आला, उगवला हे कसं समजेल? त्याला काही त्याचा प्रकाश अनुभवताच येणार नाही. तर त्याला कसं समजेल? तर सूर्याची जी उष्णता आहे त्या उष्णतेच्या अनुभवावरून त्याला कळेल की सूर्य प्रकटलेला आहे. एरवी देवर्षी नारदही अध्यात्मपर गाणे गात असताना त्यांच्या गाण्याच्या रागात असणारी वरवरची मधुरता तीच काय आमच्या अनुभवाला येत होती. त्या वाचून चित्ताला या गाण्यापैकी दुसरे काही कळत नव्हते. ते गाण्यातलं जे काही गेयता होती त्या गेयतेमुळे ते गाणं आम्हाला आवडत होतं. बाकी आम्हाला काही त्यातलं समजत नव्हतं. अशी आमची अवस्था होती असा अर्जुन कबूल करतो. आणि त्याचप्रमाणे असित, देवल हे ऋषी आहेत. असित, देवल या ऋषींच्या तोंडून सुद्धा तुझे स्वरूप असे आहे म्हणून मी ऐकले. परंतु त्या वेळेला माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. विषयांचा पगडा माझ्यावर इतका होता की हे सगळं ऐकून सुद्धा मला तेव्हा ते माझ्या मनामध्ये भिनलं गेलेलं नव्हतं. विषयरूप विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे की वस्तुतः गोड असलेला जो परमार्थ तो त्या विषयांच्या योगाने कडू वाटू लागतो. खरं म्हणजे परमार्थ हा गोड आहे. जे परमार्थ त्या मार्गाला जे एकदा लागले की तिथं आनंदी आनंदच आहे. पण विषयांचा पगडा आमच्या मनावर इतका आहे की त्या विषयांच्या योगाने तो परमार्थ आम्हाला कडू वाटतो. कडू वाटतो याचा अर्थ काय? की नको वाटतं. आम्हाला विषयांचं आकर्षण हे क्षणोक्षणी खुणावत असतं आणि तिकडच आम्हाला जावं असं वाटतं आणि जो परमार्थातला गोडवा आहे तो आम्हाला जाणवत नाही आणि स्वाभाविक कडू असलेले शब्दाधिक जे विषय आहेत ते प्राण्यांना गोड वाटू लागतात. हे विषय जे आहेत
त्या विषयांपासून आम्हाला कधीच खरं म्हणजे आनंद मिळत नाही. जो आनंद मिळतो हा तात्कालिक आनंद आहे, पण ते विषय आम्हाला गोड वाटायला लागतात आणि याचं कारण त्या विषयांचा आमच्यावर असलेला पगडा. आणखी दुसऱ्याचे हे कशाला सांगू? काय म्हणतोय अर्जुन? की आणखी दुसरं कुणाचं कशाला सांगू? की व्यासदेवांनी म्हणजे आपण स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन नेहमी तुमच्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे, परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होता. अंधारामध्ये एखाद्या खोलीमध्ये चिंतामणी पडलेला आहे आणि तो चिंतामणीचं काय आम्हाला महत्वच समजत नाही, कारण आम्हाला माहितीच नाहीये की तो चिंतामणी आहे. आणि तो चिंतामणी नाही अशा समजुतीने जसे त्याविषयी उदास राहावे आणि मग दिवस उजाडल्यावर हा चिंतामणी आहे अशी आम्हाला ओळख पटावी असं आमचं झालेलं आहे. इथे मला एक गोष्ट आठवती की एक भिकारी असतो आणि तो रोज सकाळी उठून एका ठराविक ठिकाणी बसून भीक मागायचा. पूर्वी असं तो ऐकून होता की त्याचं जे पूर्वज होते ते बऱ्यापैकी श्रीमंत होते, पण काही कालांतराने वाताहत झाली आणि त्याच्यावर ही भीक मागण्याची वेळ आली. अशीच काही वर्ष उलटून गेल्यानंतर त्याचा पूर्वीचा एक नातेवाईक त्याच्याकडे आला आणि तो म्हणाला की अरे तुझ्या पूर्वजांनी खूप मोठं धन हे पुरून ठेवलेलं आहे आणि मला माहिती आहे ती जागा कुठं पुरून ठेवलेलं आहे. मी तुला ती दाखवतो. तर त्या भिकाऱ्याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की चल मला दाखव ती जागा कुठं धन पुरून ठेवलेलं आहे. आणि मग तो त्याचा जो दूरचा नातेवाईक असतो तो त्याला घेऊन जातो आणि ती जागा दाखवतो आणि ती जागा म्हणजे ज्या ठिकाणी बसून तो हे होती त्या जागेवर बसून तो भीक मागत होता. आपली बऱ्याच जणांची अवस्था ही अशीच असते की तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. म्हणजे आमच्या पाशीच परमेश्वर आहे, परमात्मा आहे, पण तरी सुद्धा आम्हाला त्याची ओळख पटत नाही अशी आमची अवस्था होती. आणि ती ओळख पटायची असेल तर त्यासाठी सद्गुरु कृपा असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून अर्जुन काय म्हणतो की तुझा उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होता आणि चिंतामणी नाहीच अशा समजुतीने आम्ही उदास राहत होतो त्याविषयी. पण दिवस उजाडल्यानंतर आम्हाला समजलं की हा चिंतामणी आहे आणि आम्हाला ओळख पटली. त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे या माझ्यापाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या, परंतु कृष्णा तू जो सूर्य त्या तुझा उदय न झाल्यामुळे त्यांचा अनादर केला जात होता असं अर्जुन म्हणतो. भगवान सर्व भक्तांचा उद्धार करता होतो. ही भगवंतांची प्रतिज्ञा ऐकून अर्जुन स्वतःच काय म्हणतोय की भगवन आपण साक्षात परब्रह्म स्वरूप आहात. इथे माया आणि माया कार्य रहित इंद्रिय मन आणि बुद्धीच्या अतीत असलेले निर्गुण निर्विशेष निरुपाधिक ब्रह्म सूचित केलेलं आहे. म्हणजे अर्जुनाला काय सांगायचंय की हे निर्गुण निर्विशेष निरुपाधिक ब्रह्म सांगायचंय की हे आम्हाला समजत नव्हतं आणि हे तुझी कृपा झाल्यामुळे मला आता हे समजायला लागलेलं आहे. परम शब्दाने परब्रह्म प्रतिपादित केलेलं आहे आणि निर्विशेष परब्रह्म स्वरूप हेच भगवंताचे परमधाम आहे आणि तेच परम पवित्र आहे. परमात्माच्या केवळ स्मरणाने कोट्यावधी जन्मांच्या मध्ये संग्रहित केलेल्या पापाचा नाश होतो. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची झाले परम पवित्र. मोठमोठे पापी केवळ नामस्मरणाने अतिशय पवित्र होऊन गेले. अजामिळाचं उदाहरण आपल्याला माहित आहेच. केवळ नारायण या शब्दाच्या उच्चाराने तो तरुण गेला. वाल्याचा वाल्मिकी कसा घडला हेही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही परम पावन करणारे आहात. आपले इतके सामर्थ्य आहे की आपल्या स्वरूपाच्या चिंतनाने अनादी अज्ञानरूपी पटलाचा नाश होतो. का बरं आम्हाला हे पूर्वीही माहित असतं पण आम्हाला हे समजत नाही किंवा उमगत का नाही
कारण याचं कारण म्हणजे अज्ञान. आणि मग इथं अर्जुन काय म्हणतोय, की आपलं सामर्थ्य इतकं आहे, की आपल्या स्वरूपाच्या चिंतनाने अनादी अज्ञानरूपी पटलाचा नाश होतो. या विश्वामध्ये वायू, सूर्य, अग्नी, पाणी यासारखे अनेक घटक शुद्धी करणारे आहेत. पण ते तात्कालिक आणि मर्यादित आहेत. आपल्याला माहिती आहे, की आपण ज्या घरात फळं आणतो, भाज्या आणतो, त्या आपण पाण्याने स्वच्छ करून घेतो, शुद्ध करून घेतो. अन्न आपण शिजवून खातो. म्हणजे अग्नीच्या मुळं अन्न हे शुद्ध होतं. सूर्याच्या उष्णतेमुळे शुद्धता होते. वायूमुळे ही शुद्धता होते. एखाद्या गोष्टीवर धूळ असेल, तर आपण फुंकर मारून ती स्वच्छ करतो किंवा आजकाल ब्लोअर मिळतात. त्या ब्लोअरमुळं शुद्धता येत असते. म्हणजे हे सगळे घटक जे आहेत, हे शुद्धी करणारे आहेत. वायू, सूर्य, अग्नी, पाणी, मोठमोठी वाहनं आपण पाण्याच्या सहाय्याने धुत असतो, शुद्ध करत असतो. पण हे सगळे मर्यादित आणि तात्कालिक घटक आहेत. आणि तसंच ते अज्ञानरूपी महापापांचा नाश करू शकत नाहीत. आणि म्हणून आपले महात्म्य हे अनंत आहे, अपार आहे, असं अर्जुन म्हणतो. आपण साक्षात ज्ञानस्वरूप असल्यामुळे कापसाचा पर्वत एका ठिणगीने भस्मसात होतो. त्याप्रमाणे ज्ञानोदय झाल्यानंतर त्याच क्षणी अनेक जन्मांच्या मध्ये संग्रहित केलेल्या अज्ञानजन्य कर्माचा डोंगर हा क्षणार्धात नाहीसा होतो. आणि म्हणून असं म्हणतात, की प्रारब्ध सुद्धा जाळण्याची ताकद ही ज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून पावन करणाऱ्या सर्व साधनांच्या मध्ये आपले स्मरण, चिंतन हेच परमपावन करणारे आहे. अर्जुन म्हणतो, हे भगवन, माझ्याप्रमाणे अन्य ऋषी, देवर्षी, नारद, असित, देवल, अगदी व्यास महर्षी सुद्धा तुमचे हेच स्वरूप सांगतात. तुमचे स्वरूप हे शाश्वत आहे, नित्य आहे. सर्व भूतमात्रांच्या मध्ये सर्वव्यापी अंतरात्म स्वरूपाने एकच आत्मा निवास करीत असून तो साक्षी चैतन्य स्वरूप आहे. आणि यामुळे तुम्हीच सर्व विश्वाला प्रकाशमान करणारे जगत प्रकाशक आहात. तुम्हीच सर्व देवांचेही कारण असल्यामुळे आदिदेव आहात. तुम्हीच जन्म मृत्यू रहित आहात. तुम्ही सर्व विश्वाला व्याप्त करीत असल्यामुळे सर्व व्यापी आहात. म्हणजे आता अर्जुन भगवंतांनी जे त्याला सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे, तेच पुन्हा भगवंताला मला समजले. म्हणजे आपण जसा विद्यार्थी काय करतो, की शिक्षकांनी जे काही सांगितलेलं आहे, तेच पुन्हा एकदा रिपीट करतो म्हणावं, की मला हे समजला विषय. तशा पद्धतीनं हे अर्जुन पुन्हा एकदा भगवंतांना सांगत आहे. आपण हा विषय आता आपण बरेच वेळा हा वाचलेला आहे, अभ्यासलेला आहे. त्यामुळे आपण आता थोडंसं भरभर पुढे जाऊया. तर आता 14वा श्लोक मी सुचिताला विनंती करते, की 14वा श्लोक वाचावा आणि त्याच्या ओवी. हो म्हणते. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. यावरच्या ओव्यांचं वाचन करते. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषी मार्ग होते जे कथिले. तया आघवयाचेची फिटले अनोळखपण, जी ज्ञानाची बीज तयाचे बोल. माझी ये हृदय भूमिके पडिले सखोल, वरी इये कृपेची जाहली बोल. म्हणून संवाद फळेशी उठले, अहो नारदादिका संता, त्याची या युक्तिरूप सरिता. महोदधी झाला अनंता संवाद सुखाचा, प्रभू आघवेनी येणे जन्मे. जिये पुण्ये केली मिया उत्तमे, तयाची न ठकतीची अंगी कामे. सद्गुरु तुवा एरवी वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तू ते कानी ऐके. परी कृपा न कीजेची तुवा एके, तव नेणवेची काही. म्हणून भाग्य जय सानुकूळ, जालिया केले उद्यम सदा सफळ. तैसे श्रुताधीत सकळ, गुरुकृपा साच. जी बन करू झाडेसी जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी. परी फळेसी तैची भेटी, जै वसंतू पावे. अहो विषमा जै बोहट पडे,
तै मधुरते मधुर आवडे, पै रसायने तै गोडे. जेव्हा आरोग्य देही का इंद्रिये वाचा प्राण, या जालियांचे तैची सार्थकपण. जय चैतन्य येऊनी आपण, संचरे माझी तैसे शब्दजात आलोडिले. अथवा योगादिक जे अभ्यासिले, तेची म्हणोये आपुले. जय सानुकूल गुरु ऐसिये झालिये प्रतीतीचेनी माझे. अर्जुन निश्चयाची नाचतुसे भोजे. तेवीची म्हणे देवा तुझे, वाक्य मज मानले तरी साचसी हे कैवल्यपती. मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देवदानवांची ये मती. जोगा नवसी तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, आपुलिया जाणे जाणीवा. तैसा काहीची नाही हे सद्भावा, भरवसेनी आले. अर्जुन म्हणतोय की हे केशवा, हे जे मला तू सांगतोस ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन, देव अथवा दानव यापैकी कोणीही तुझे स्वरूप जाणत नाहीत. माऊलीने आधी काय म्हटलं आपण बघूया. की माऊली म्हणतात, आता ही तुझी वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली, आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला. हे थोडस ज्ञान मला मिळालं, आणि पूर्वी ऋषींनी जे काही सांगितलं होतं त्यातला अपरिचितपणा नाहीसा झाला. म्हणजे ते मला परिचित वाटत नव्हता, किंवा ते नुसते शब्दांनी मला माहित होतं, पण ते आता मला पूर्णपणे माहिती झाले, किंवा माझ्या हृदयावर ते बिंबले गेले. महाराज, त्यांचे वाक्यरूपी ज्ञानबीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरले गेले, व त्यावर या आपल्या कृपेचा ओलावा झाला. म्हणून त्यास हे तुम्हा आम्हा मधील संवाद रूपी फल प्राप्त झाले. म्हणजे जे काही ऋषींनी सांगितलं ते बीज माझ्या हृदयामध्ये पेरलं गेलं, आणि त्याच्यावर ओलावा आपल्या कृपेचा झाला, आणि म्हणून त्याला हे संवाद रूपी फल प्राप्त झालं. म्हणजेच आपला संवाद जो आहे कृष्णाचा आणि अर्जुनाचा, हा संवाद हा निर्माण झाला, म्हणजेच ही गीता निर्माण झाली. अहो देवा, नारदादी संतांच्या युक्तिरूपी नद्यांना मी संवाद रूपी सुखाचा समुद्र झालो. म्हणजे नारदांसारखे ऋषी सुद्धा, संत सुद्धा या संवाद रूपी सुखाच्या समुद्रात पोहून गेले. म्हणजे गीतेसारखं ज्ञान हे त्यांना सुद्धा उपलब्ध झालं. महाराज, या जन्मासह पूर्वीच्या सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्य केली त्यांच्याकडे माझी कामगिरी शिल्लक राहिली नाही. कारण त्यांनी म्हणजे पुण्यांनी तुझ्यासारखा योग्य सद्गुरू जोडून दिला. म्हणजे जे काही मी पुण्य पूर्वीच्या आयुष्यामध्ये केलेलं असेल, किंवा या जन्मामध्ये मी केलेलं असेल, त्या पुण्यामुळं मला तुझ्यासारखा सद्गुरू मिळाला. वामनराव पै म्हणतात की पुण्याची बँक भरणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी आमच्या आयुष्यामध्ये सतत आम्ही पुण्य कमवणं गरजेचं आहे. एखादी चांगली घटना जेव्हा आमच्या आयुष्यात घडते तेव्हा त्यासाठी ते पुण्य, आम्ही जे काही जमवलेलं पुण्य आहे ते खर्ची पडत असतं. म्हणजे अगदी आम्ही एखादं घर घेतो तेव्हा आम्ही जमवलेलं पुण्य हे खर्ची पडतं. एखादी चांगली घटना आमच्या आयुष्यात घडते तेव्हा ते पुण्य खर्ची पडलेलं असतं. जेव्हा एखाद्या मुलीचा विवाह होतो तेव्हा ते पुण्य खर्ची पडलेलं असतं. आणि हे झाले प्रापंचिक गोष्टी. पण जेव्हा सद्गुरूंची कृपा होते, सद्गुरूंची भेट होते, तेव्हा तर आमच्या आयुष्यभराची पुण्यही खर्च पडत असते, खर्ची होत असते. आणि म्हणून सद्गुरू वामनराव पै म्हणतात की पुण्याची बँक भरणं गरजेचं आहे. आणि पुण्य कसं जमवायचं? तर पुण्य जमवायचं असेल तर साधना करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी आयुष्यभर साधना करा, नामस्मरण करा, आणि आपली पुण्याची बँक ही भरलेली ठेवा. आणि म्हणून अर्जुन काय म्हणतोय की माझी पुण्याची सगळी जी पुण्य आहे हे खर्ची पडलं. आणि म्हणून असंही बरेच असं होतं बघा, आपण नामस्मरण करतो, अगदी 10-10 वर्ष 20-20 वर्ष नामस्मरण करणारे लोक आहेत. मग कधीतरी असा मनात प्रश्न निर्माण होतो की आम्ही एवढी साधना करतोय पण आम्हाला म्हणावं तसं रिझल्ट का दिसत नाहीत.
कारण आता ही रिझल्ट ओरिएंटेड युग आहे. मग आम्ही इतकी वर्ष आमच्या आयुष्यातली वाया घालवतोय की काय, असं कुठेतरी मनात प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. तर त्यासाठी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी आयुष्यभरातली जी पापं आपण केलेली आहेत किंवा पाप म्हणण्यापेक्षा दुष्कृत्य काही हातनं घडलेली असतील आत्ताच्या जन्मामध्ये किंवा त्याच्याही आधीच्या जन्मामध्ये, ती दुष्कृत्य नाहीशी करण्यासाठी ही जी काही साधना असते ही आधी खर्ची पडते. आणि मग त्यानंतर जी आमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडलेल्या आहेत त्यासाठीही ही साधना खर्ची पडत असते, हे पुण्य खर्ची पडत असतं. आणि मग हे बॅलन्स जेव्हा नील होईल त्यानंतर जी काही साधना होईल ती आमची सरप्लस साधना होणार आहे. आणि म्हणून न कंटाळता, न मनात विकल्प आणता साधना करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि अर्जुन काय इथं म्हणतोय की मी काही जे पुण्य केलेलं आहे त्याच्यामुळे तुझ्यासारखा सद्गुरू हा मला मिळाला. एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन नेहमी कानाने ऐकत होतो, पण तुमची एकाची कृपा झाली नव्हती तेथपर्यंत मला काहीच कळलं नाही. म्हणजे मी मुखाने वर्णन ऐकतोय माझ्या वाडवडिलांच्याकडनं, संतांकडून, ऋषींकडून, नारदाकडून, व्यासांकडून, सगळ्यांकडून मी तुझं वर्णन ऐकतोय, पण तुझी कृपा जोपर्यंत झालेली नव्हती तोपर्यंत मला काहीच कळलेले नाही किंवा कळलं नव्हतं. म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असते त्यावेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो बघा की दैव अनुकूल असणं हे गरजेचं आहे. किंवा आम्ही अगदी भरपूर प्रयत्न करतो, पण बरेचदा असं होतं की काहीतरी हातातनं निसटून जातं आणि कधी कधी अचानक फारसे प्रयत्न न करता ती गोष्ट मिळून जाते. आणि यासाठी दैव अनुकूल असणं हे गरजेचं आहे. त्यावेळेला म्हणजेच परमेश्वराची कृपा असणं हे गरजेचं आहे. आणि मग हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात. त्याप्रमाणे गुरूंची कृपा झाली म्हणजे ऐकलेले व पडलेले सर्व ज्ञान आपले काम करते. इथे एक मला परमपूज्य बाबा बेलसरे यांची एक गोष्ट आठवते की मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट होत होते आणि बरेचसे लोक घाबरून मुंबई सोडत होते. आणि तेव्हा परमपूज्य बाबा बेलसरेंनी श्री महाराजांना विचारलं की मी काय करू आता, असे हे जीव धोक्यात आहे, तर मी आपल्या गावी परत जावं का, काय करावं, असं त्यांनी श्री महाराजांना प्रश्न विचारला. तर तेव्हा महाराज म्हणाले की आपण मालाडला यावं. त्यावेळेला तात्यासाहेब केतकर म्हणजे वाणी रूपातले अवतार ते मालाडला राहत होते आणि ते म्हणाले की आपण मालाडला यावं, तिथं राहावं, माझ्या वरती बंगल्यामध्ये तिथं वरती राहावं, माझं जे काही होईल ते तुमचं होईल. तर हे बाबांना खूप आवडलं आणि त्यांनी ठरवलं की आपण मालाडला जायचं. पण त्याच्या पुढे जाऊन हे काय म्हणाले महाराज की आपण येताना फक्त कपड्यानिशी यावं अंगावरच्या, आपल्याला आवडतील ते 1-2-3 ग्रंथ घेऊन यावे, फारसं काही सामान आणू नये. आता विचार करा, सगळा संसार जमा झालेला होता आणि अशा परिस्थितीत तो सगळा जमा झालेला संसार हा तसाच सोडून फक्त अंगावरच्या कपड्यानिशी आणि जे काही 2-3 ग्रंथ आपल्या आवडीचे आहेत ते घेऊन मालाडला माझ्या इथे यावं, हा जो गुरूंचा आदेश आहे हा पाळणं खरं म्हणजे किती अवघड आहे. पण त्याआधी काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी बाबांनी महाराजांना एक प्रश्न विचारलेला होता की विषयासक्ती कमी कशी करावी. आणि तेव्हा महाराज म्हणले होते की योग्य वेळ आल्यावर मी याचं उत्तर देईन. आणि त्यानंतर मग ही घटना घडली आणि मग महाराजांनी जे सांगितलं त्याप्रमाणे अक्षरशः जे आजूबाजूचे जे हमाल लोक होते त्यांना बोलवून सगळं गोष्टी घेऊन जायला सांगितल्या घरातल्या. आणि फक्त अंगावरच्या कपड्यानिशी हे दोघही पती पत्नी बाबा बैलसरे आणि त्यांच्या पत्नी ह्या मालाडला महाराजांच्या इथं राहायला गेल्या. ते ही घटना घडल्यानंतर एकदा त्यांना म्हणजे बाबांना एकाने विचारलं की असं एवढं मोठा निर्णय आपण कसा काय घेऊ शकलात, म्हणजे हे सगळं जमा केलेलं आहे काही, एखादा चमचा जरी गेला तरी आपल्याला असं हे हळहळ वाटते, किंवा एखादी वाटी जरी हरवली किंवा एखाद्याला दिली आपण वाटी आणि ती जर परत मिळाली नाही तर ती वाटी सतत आपल्याला आपल्या डोक्यात राहत असते. आणि हा एवढा मोठा निर्णय आपण कसा काय घेऊ शकलात.
तेव्हा बाबा बेलसरे म्हणाले होते की हा सौदा खरं म्हणजे मला खूप फायद्यात पडला. कारण महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं संसाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तिथंच ठेवून आलो. आणि महाराजांनी त्या बदल्यात महाराजांनी माझी विषयांची आसक्ती सोडवली आणि त्यामुळं हा सौदा मला खूप फायद्यात पडला असं बाबा म्हणतात. तर म्हणजे ही जी आहे ही सद्गुरूंची कृपा आहे. शिष्यही तेवढाच ताकदीचा पाहिजे त्यासाठी. पण सद्गुरूंची कृपा असेल तर त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात आणि ती कृपा ही त्या पद्धतीनं होत असते. पुढे अर्जुन म्हणतो की महाराज, माळी हा झाडांविषयी जीवापाड मेहनत करून जन्म काढतो, परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्याच वेळेला फळांची भेट होते. म्हणजे माळी काय करतो की बागेमध्ये काम करत असतो, झाडांची अगदी मेहनत घेऊन त्याला जोपासतो, पण जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हाच त्या झाडाला फळ येतात. तसं सद्गुरूंची कृपा होते तेव्हाच त्या शिष्याची भरभराट होत असते पारमार्थिक दृष्ट्या. महाराज, ज्या वेळेला विषमज्वराला उतार पडतो त्यावेळेला गोड असलेले पदार्थ गोड लागू होतात व ज्या वेळेला देहात आरोग्य प्राप्त होते त्याच वेळेला घेतलेले भस्मादिक औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते. तर माऊलींनी इथे वेगवेगळे दाखले घेतलेले आहेत. पुढे काय म्हणतात माऊली की एखाद्याला ताप आलेला आहे आणि त्या तापामध्ये आपल्याला माहितीये की पदार्थ गोड असला तरी सुद्धा तो गोड वाटत नाही, कारण सगळंच कडू लागत असतं. तेव्हा जर ताप उतरला तर तो गोड असलेला पदार्थ गोड वाटू लागेल. किंवा जे औषध घेतलेलं आहे ते औषध परिणामकारक आहे असं केव्हा म्हटलं जाईल, तर त्या जो काही रोग झालेला आहे त्या देहाला तो रोग कमी झाला आणि देहाला आरोग्य प्राप्त झालं तरच ते औषध परिणामकारक आहे असं म्हटलं जातं. ते औषध लागू पडलं असं आपण म्हणतो. पुढे काय म्हणतात की अथवा चैतन्य आपणहून शरीरात स्वतः प्रवेश करते त्याच वेळेला इंद्रिये, वाचा, प्राण ही सर्व असल्याचे सार्थक होते. नाहीतर मग ती डेड बॉडीज होईल ना. जर चैतन्यच नसेल त्या शरीरामध्ये तर ते इंद्रिय, वाचा, प्राण हे सगळं असूनही उपयोग नाही. चैतन्य असेल तरच त्या इंद्रियांचं, वाचेचं, प्राणाचं सार्थक होतं. त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे किंवा अभ्यास केलेली योगादिक साधने ज्या वेळेला गुरु अनुकूल होतात त्याच वेळेला आपली आहेत असं म्हणता येते. आणि म्हणून अर्जुन काय म्हणतोय की मी हे सगळं पूर्वी ऐकलेलं आहे, माझ्या कानावर हे पडलेलं आहे, पुन्हा पुन्हा ऐकलेलं आहे, पण तुमची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली तेव्हा मला हे सगळं समजायला लागलं. भगवंताचे खरे स्वरूप कळल्याच्या अशा अनुभव मदात निश्चयाच्या संतोषाने नाचत असता अर्जुन म्हणाला. म्हणजे अर्जुन अक्षरशः नाचायला लागलेला आहे आता की भगवंताचं खरं स्वरूप मला कळलं. या आनंदाने, मदाने तो नाचायला लागलेला आहे आणि म्हणतो की देवा, आपले बोलणे मला पटले. हे मोक्षाच्या मालका श्रीकृष्णा, खरोखर मला निश्चयाने हा अनुभव आलेला आहे की तू देव आणि दैत्य यांच्या बुद्धींना आकलण्यासारखा नाहीस. तू कळण्यासारखाच नाहीयेस. म्हणजे देवाला काय किंवा दैत्यांना काय तू समजणाऱ्यासारखा नाहीस, कारण तू बुद्धीच्याही पलीकडे आहेस. बुद्धीनं आकलण्यासारखाच तू नाहीयेस. देवा, तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणानेच तुझे ज्ञान करून घेतो असे कोणी म्हणेल तर तसा जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्याजोगा तू केव्हाच नाहीस. म्हणजे मी माझ्या ताकदीच्या जोरावर तुला समजून घेतो असं जर कोणी म्हणत असेल तर तसा तू नाहीस, कारण तू जीवबुद्धीच्याही पलीकडचा आहेस. आणि म्हणून अर्जुनाला जेव्हा भगवंतांनी स्वतःचं विराट रूप दाखवलं तेव्हा त्याला ज्ञानचक्षु द्यावे लागले. चर्मचक्षुच्याही पलीकडचा आहेस, जीवबुद्धीच्याही पलीकडचा तू आहेस आणि हे आता मला खात्रीपूर्वक समजले असं अर्जुन म्हणतोय. या विश्वामध्ये फक्त एकच त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ते म्हणजे विश्वाच्या मागे असणारे, विश्वाला अधिष्ठान असणारे सर्वव्यापी तत्व. तेव्हा हे केशवा तेच तुमचे पारमार्थिक स्वरूप आहे.
अन्य सर्व जे इंद्रिय गोचर असणारे विश्व हे मिथ्या आहे. म्हणून सर्व ऋषी, मुनी, देवर्षी नारद आणि सर्व तत्वचिंतक मिथ्या विश्वाविषयी किंवा विषयांच्या बद्दल बोलत नाहीत. आपण मागच्याही श्लोकांमध्ये हे बघितलेलं होतं की ज्ञानी लोक एकत्र आल्यानंतर काय करतात. तर ज्ञानी लोक हे एकत्र आल्यानंतर परमेश्वराच्या विभूती किंवा वेदांत वाक्याचा गूढार्थ, तत्वार्थ कथन करण्यामध्ये तल्लीन झालेले असतात. हे ज्ञानी व्यक्ती हरिकथा सांगण्यामध्ये किंवा हरिकथा श्रवण करण्यामध्ये तल्लीन झालेले असतात. तसं अर्जुन काय म्हणतोय की हे जे सगळे ऋषी आहेत ते किंवा तत्वचिंतक जे आहेत ते मिथ्या विश्वाविषयी किंवा विषयांच्या बद्दल बोलत नाहीत, तर ते फक्त तुमचेच स्वरूप प्रतिपादन करतात. त्यांच्या बोलण्याचा विषय, चर्चेचा विषय किंवा त्यांच्या उपदेशाचा विषय हे फक्त तुमचे पारमार्थिक स्वरूपच असते, त्यांना दुसरा विषयच नसतो. असे हे तत्वचिंतक किंवा ऋषी आहेत. कारण या विश्वामध्ये तुम्हीच फक्त सत्य आहात. ब्रह्म सत्य जगन मिथ्या. बाकीचं हे सगळं विषयांबद्दल किंवा इतर विश्वाबद्दल बोलण्याची त्यांना गरज भासत नाही, कारण हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं नाशवान आहे, हे त्यांना माहिती आहे. बाकीचे सगळं मिथ्या आहे. त्यामुळे तुम्ही जे काही सांगाल ते तत्वाविषयीच असल्यामुळे ते सर्व सत्य आहे असेच मी समजतो. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 12व्या श्लोक असा आहे, नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. या श्लोकामध्ये काय म्हटलंय, इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. कारण दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलेली आहेत आणि अर्जुन शरणागत आहे. तेव्हा इथं भगवान काय सांगतायत, तू, मी आणि हे राजे लोक पूर्वी कधी नव्हते असे नाही आणि पुढे कधी नसू असेही नाही. हे विधान हे तिघांच्या बाबतीत केलेलं आहे भगवंतांनी. तू म्हणजे अर्जुन, मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि जनाधिपाहा म्हणजे राजे लोक किंवा सर्व प्रमुख लोक. अधिप म्हणजे राजा. आणि या वाक्यामध्ये काय आहे, दोनदा नकार आहे. जे पूर्वी कधी नव्हते असे नाही आणि पुढे कधी नसू असेही नाही. दोनदा नकार म्हणजे होकार. म्हणजेच मी, तू आणि हे सर्व तुझ्या डोळ्यांसमोर असलेले मुख्य लोक पूर्वीही होते आणि आपण सर्व पुढेही असणार आहोत, असं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगून ठेवलेलं आहे. इथे एक थोडीशी कथा अशी आहे की दक्षकन्या मूर्ती आणि धर्म ऋषी यांच्या जुळ्या पुत्राच्या रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला. आणि हे म्हणजे नरनारायण ऋषी. आणि हेच नरनारायण ऋषी हे अर्जुन आणि कृष्ण यांच्या रूपाने धर्म संस्थापनेसाठी पुन्हा त्यांनी अवतार घेतला. आता इथं कसं आहे, नर आणि नारायण. नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजे कृष्ण. आणि ह्यांनी कशासाठी पुन्हा अवतार घेतला, तर धर्म संस्थापनेसाठी. कारण भगवंतांनीच म्हटलेलं आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे महाभारताचं जे युद्ध आहे ते दोन भावांमधलं नाहीये किंवा कौरव पांडव या दोघांमधलं युद्ध असं नाहीये, तर हे धर्म संस्थापनेसाठीच युद्ध आहे. आणि ह्या भगवंताच्या प्रसिद्ध आश्वासनानुसार साधूंचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन या दोहोंसाठी भगवंत सगुण ईश्वर रूपात अवतार घेतात. आणि म्हणून ईश्वर तत्वाच्या किंवा अवतारांच्या अंगाने पाहता मी पूर्वी होतो आणि पुढेही असेल, ह्या भगवंताच्या सांगण्याचा मतितार्थ आहे. जे भगवंतांचा हा अवतार आहे आणि माणसाच्या दृष्टीनं, मनुष्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर मनुष्याचा पुनर्जन्म आहे. आत्मस्वरूप हे जीवाचं खरं स्वरूप आहे. तत्वरूपाने ते सदोदित विद्यमान असतं आणि या तत्वस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर ते पूर्वी होतं आणि पुढेही असेल. बेळगावला पंत महाराज बाळेकुंद्रीकर हे दत्त संप्रदायातले एक श्रेष्ठ संत.
आणि ह्या पंत महाराजांचे गुरु बालमुकुंद, बाळप्पा म्हणत त्यांना. तर या बाळप्पांचे एक शिष्य कलाप्पा. हे कलाप्पा हे पंत महाराजांपेक्षा थोडे मोठे होते आणि त्यांचे गुरुबंधू होते पंत महाराजांचे. तर हे कलाप्पा अत्यंत वेदांत ज्ञानी होते आणि ते नेहमी शांत असत. तेव्हा एकाने त्यांना विचारलं की आप्पा, तुम्ही नेहमी शांत कसे असता? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की मी 2 गोष्टी ठरवल्या आहेत. कोणत्या 2 गोष्टी ठरवल्या? तर एक गोष्ट म्हणजे माझं जे आहे ते मला सोडून कधीही जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दुसऱ्याचं आहे ते मला नको. माझे मला सोडून कधी जात नसल्याने ते सांभाळत बसण्याचा मला ताण, त्रास नसतो. आणि जे दुसऱ्याचं आहे ते मला नको म्हटल्यावर ते मिळवण्याची धडपड राहत नाही आणि म्हणून मी शांत असतो. नैतिकदृष्ट्या हे बरोबर आहेच, पण तत्वदृष्ट्या जरी पाहिलं तरी सुद्धा असं माझं काय आहे की जे मला सोडून कधीही जात नाही? रूप, बळ, परिस्थिती, म्हणजे आर्थिक परिस्थिती, वय, हे सगळं काही बदलत जातं, सोडूनही जातं. पण एक गोष्ट सोडून जात नाही आणि ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप. आत्मस्वरूपाच्या अस्तित्वाच्या जाणीवेत असणारी व्यक्ती ही सदैव शांत असते. 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, बहूनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. अर्जुना, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले, त्या सर्वांना मी जाणतो, पण तू मात्र जाणत नाहीस. ईश्वर म्हणजे इथं काय म्हणायचंय थोडक्यात, की ईश्वराचे अनेक अवतार झालेले आहेत आणि माणसाचे पुनर्जन्म होत असतात. हा भाव इथं आहे. आणि ईश्वर हे ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याला आपल्या पूर्वीच्या अवतार घेण्याचे स्मरण असते. जीवावर अज्ञानाचे आवरण असल्यामुळे त्याला पूर्वजन्माचे भान नसते. स्वामी चिन्मयानंद म्हणतात, सुदैवाने तो सर्व भूतकाळ विसरून जातो, फक्त पूर्वजन्मातील वासनांचा गंध त्याच्या अंतःकरणात शिल्लक राहतो. म्हणून अर्जुन म्हणतो की जे काही आपण सांगत आहात ते मी सत्य मानतो, कारण हे जे तत्व आहे किंवा ह्याविषयीचं जे ज्ञान आहे ते बुद्धीच्याही पलीकडचं आहे. देव आणि दानव आपल्या विभूती संपूर्णपणे जाणू शकत नाहीत, कारण एक अज्ञानाचं आवरण आहे. भगवान म्हणजे नेमकं काय? भगवान म्हणजे कोण? तर उत्पत्तीम प्रलयम चैव भूतानाम अगतिम गती वेत्ती विद्या अविद्याच स वाचो भगवान इति. म्हणजे उत्पत्ती, प्रलय, भूतमात्रांचे येणे जाणे, त्यांची गती, ते का आले, कुठे जाणार, विद्या अविद्या, हे सर्व जो जाणतो त्याला भगवान म्हणतात. आणि म्हणून गीतेमध्ये सगळीकडे काय आहे? श्री भगवान उवाच असं आहे. श्रीकृष्ण उवाच असं कुठेही म्हटलेलं नाही. व्यक्तीला इथं कुठेही महत्व नाहीये, तर हे भगवान म्हणून भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. आणि हे एक तत्व आहे, हे परब्रह्म परमात्मा आहे. आणि हे आता मला समजलं असं अर्जुन म्हणतोय. कारण आम्ही फक्त शरीरच पाहतो, शरीराच्या पलीकडे काही दिसतच नाही. त्यामुळे शरीर हेच सत्य आहे असं आम्हाला वाटतं. परंतु हे भगवन, तुम्हीच या विधानामधून सांगितले की शरीराला जन्म आणि मृत्यू आहे आणि त्यामुळे शरीर निर्माण होण्यापूर्वी आम्ही कुठे होतो, शरीराचा नाश झाल्यानंतर आम्ही कुठे असणार आहोत, हे आम्हाला अनाकलनीय आहे. तिथं आमची बुद्धी पोहोचूच शकत नाही. आणि याचं सगळं रहस्य हे तुम्हालाच माहित आहे, कारण आम्हाला हे समजणं शक्य नाही, कारण तुम्ही सर्वज्ञ आहात, त्रिकालज्ञ आहात आणि आम्ही मर्त्य आहोत, अल्पज्ञ आहोत. खोलीमध्ये जेव्हा बाण येतो तेव्हा आम्हाला तो दिसतो, पण त्या खोलीमध्ये येण्याच्या आधी तो बाण कुठे होता किंवा खोलीमधून गेल्यानंतर तो बाण कुठे जाणार आहे हे आम्हाला दिसत नाही. भगवंतच पुढे म्हणतात
मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे मणी ओवले जातात त्याप्रमाणे हे सर्व विश्व हे माझ्यामध्ये ओवलेलं आहे. भगवंत म्हणतात की माझ्याशिवाय, मायायुक्त ब्रह्माशिवाय निर्मितीचे अन्य कोणीही कारण नाही. मी परमेश्वर सर्व स्थूल, सूक्ष्म आणि कारण जगताचे कारण आहे. काय म्हटले भगवंतांनी की सूत्रे मणिगणा इव. ज्याप्रमाणे एकाच दोऱ्यामध्ये अनेक मणी ओवले जातात आणि त्या सूत्रामध्ये बद्ध होतात, ते सूत्र त्या सर्व मण्यांच्या मधून आरपार जाते, त्या सर्व मण्यांना एकत्रित करते, बद्ध करते आणि त्या मण्यांना अधिष्ठान स्वरूपाने राहते. त्याचप्रमाणे हे सर्व विश्व हे माझ्यामध्येच ओवलेले आहे. दोऱ्यामध्ये ओवलेले मणी त्या दोऱ्यामध्ये बद्ध होतात. दोऱ्यामुळेच ते सर्व मणी एकाच ठिकाणी नियमितपणाने सुसूत्रपणे बद्ध होतात. त्यावेळी ते सूत्र सर्व मण्यांच्या मधून आरपार जाते. डोळ्यांना काय दिसतं? मणी दिसतात. डोळ्यांना सूत्र दिसत नाही, पण सूत्र हे सर्व मण्यांना अधिष्ठानभूत असतं. हे सर्व दृश्यमान नामरूपात्मक चराचरात्मक विश्व हे माझ्यामध्येच ओतप्रोत भरलेले आहे आणि चराचरामध्ये मीच भरून राहिलेलो आहे असं भगवंत सांगतात. आणि या विश्वाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माझेच रूप साठवलेले आहे. म्हणून एका भजनात म्हटलेलं आहे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देभारे. सर्व विश्व हीच परमेश्वराची विभूती आहे आणि या विभूतीस पुढील काही श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. ज्याप्रमाणे रथ आपल्याला माहितीये आणि त्या रथचक्राला अरे असतात, तर ज्याप्रमाणे रथचक्राचे सर्व अरे हे रथनाभीमध्ये जणू काही समर्पित होतात. रथ आपल्या डोळ्यासमोर आणूया आपण, तर या रथनाभीमध्ये हे सगळे अरे हे समर्पित होतात. रथनाभी म्हणजेच केंद्रबिंदू हा स्थिर असतो, अचल असतो. या रथनाभीमध्येच रथाचे सर्व अरे बद्ध झालेले असतात आणि ते अरे हे नाभीभोवती भ्रमण करतात. नाभी मात्र स्वतः स्थिर राहून तिच्या भोवती फिरणाऱ्या अऱ्यांना शक्ती सामर्थ्य देऊन त्यांना नियमित करते आणि त्याच वेळी ते रथचक्र हे व्यवस्थित, नियमित, सुसूत्रपणे गतिमान होते. त्याचप्रमाणे हे विश्वचक्र आहे. या विश्वचक्राची नाभी म्हणजेच केंद्रस्थान आहे. परमेश्वर आणि हे सर्व दृश्य जगत, हे सगळं दृश्य जगत जे आहे, हे सर्व जीव आहेत, ते म्हणजे अरे आणि ही विश्वचक्राची नाभी म्हणजे परमेश्वर. आणि म्हणून या सर्व जीवांचे अधिष्ठान, आश्रय हे बाहेर नसून हे आतच आहेत आणि तो परमेश्वर अंतर्यामी स्वरूपाने सर्व विश्वावर, जीवांच्यावर नियमन करतो आणि म्हणून या विश्वाचा केंद्रबिंदू हा बाहेर नसून माझ्यामध्येच आहे. परंतु अज्ञानी, अविवेकी, मूढ लोक हे परमेश्वर अंतरंगामध्ये न शोधता बाहेर शोधतात. संत कबीर म्हणतात, लहर ढूंढे लहर को, कपडा ढूंढे सूत, जीव ढूंढे ब्रह्म को, तीनों ऊत के ऊत. काय म्हणतात कबीर? लाट ही पाण्याला शोधते, वस्त्र सुताला शोधते, सूत म्हणजे धागा किंवा वस्त्र हे धाग्याला शोधते आणि जीव ब्रह्मस्वरूपाला शोधतो. हे तीन अत्यंत मूर्ख आहेत, कारण हे त्यांच्यामध्येच आहेत. यामुळे तुम्हीच विश्वाचे त्रिकालाबाधित अंतिम सत्य असून तुमच्यामध्येच हे विश्व आणि सर्व भूत मात्रे ओवलेले आहेत असं अर्जुन सांगतोय भगवंतांनाच. अज्ञानी जीवांना मात्र वाटतं की ते एकत्र येतात, दूर जातात, हा जो आहे हा सगळा त्यांचा पुरुषार्थ आहे असं अज्ञानी जीवांना वाटत असतं. पण हे सत्य नाही. सूत्रधार हा कळसूत्री बाहुल्यांना त्यांच्या संकल्पाप्रमाणे ज्याप्रमाणे नाचवतो,
बाहुल्यांना वाटत असतं की त्या स्वतःच नाचतायत, पण त्या बाहुल्यांना कोण नाचवतं? तर तो सूत्रधार नाचवत असतो. तो पडद्याच्या पलीकडे असतो. आपणही बाहुल्यांचा खेळ बघतो. लहान मुलं बघतात, लहान मुलं टाळ्या वाजवतात. त्यांना वाटत असतं की त्या बाहुल्या नाचतायत. बाहुल्यांनाही वाटतं की आम्ही स्वतः नाचतोय. पण ऍक्च्युअली नाचवत कोण असतं त्या बाहुल्यांना? पडद्याच्या मागे असलेला सूत्रधार नाचवत असतो. तो सूत्रधार दिसत नाही, पण सूत्रधाराने सूत्र टाकले तर सगळा खेळच संपला. त्याचे अस्तित्वच संपले. त्याप्रमाणे सर्व विश्वाचे आणि जीवांचे सूत्रसंचलन तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्यामुळेच हा विश्वाचा खेळ चालू आहे. तुमचे संकल्प, सामर्थ्य आमच्या अल्पमतीला समजत नाही, असं अर्जुन म्हणतोय. आणि याच कारणाने देवांना आणि महर्षींना सुद्धा आणि दानवांना तर नाहीच नाही, तुमचे स्वरूप हे समजत नाही. हे भगवन, यामुळे आम्हाला समजत नसलेली तरी तुम्ही जे सांगता ते सत्य आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्हाला हे समजत नाही हे बरोबर आहे, पण ही श्रद्धा, ही निष्ठा ही खूप महत्वाची आहे की तुम्ही जे सांगताय ते आम्ही सत्य मानतो, कारण तुम्ही योग्यच बोलताय, तुम्ही सत्यच सांगताय. तुम्ही जे योग्य आहे आमच्या दृष्टीनं आणि जे सत्य आहे तेच तुम्ही सांगताय. ही श्रद्धा, ही निष्ठा, ही भगवंतावरची निष्ठा, ही सद्गुरूंच्या वरची निष्ठा, ही असणं हे गरजेचं आहे. बाबा बेलसरेंना जेव्हा श्री महाराजांनी सांगितलं की फक्त कपड्यानिशी यावं, तेव्हा कुठलाही विकल्प मनात न आणता असं कसं जायचं आणि आपण एवढी भांडी कुंडी जमा केली त्याचं काय करायचं, असा कुठलाही विकल्प न आणता केवळ कपड्यानिशी बाबा तिथं पोहोचले. आणि गंमत म्हणजे त्यानंतर काही महिन्यांनंतर पुन्हा त्यांचा संसार जेवढा पूर्वी होता तेवढाच जमा झाला. ही सद्गुरूंची कृपा आहे. आणि त्यामुळं आपण सांगताय हे सत्य आहे हे आम्ही मानणं हे गरजेचं आहे. तुमच्या प्रत्येक वचनावर, शब्दावर माझा संपूर्ण विश्वास आहे. ते मी सत्य आहे असेच समजतो. त्यामध्ये विचार करण्याचीही आमची कुवत नाही. अफाट ज्ञानसागरामध्ये आमचे ज्ञान ते किती अत्यंत अल्प आहे. आणि म्हणून एवढेच म्हणावेसे वाटते, तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. शिवमहिम्न स्तोत्रात हे आहे की तव तत्वं न जानामि, हे भगवन, हे महादेवा, तुझे तत्व मी जाणत नाही. तू कसा आहेस हेही मला समजत नाही. जसा तू असशील तशा तुला माझा नमस्कार असो. संपूर्ण शरणागती. याचाच अर्थ मनुष्याची बुद्धी कितीही प्रगल्भ झाली, परमेश्वराचे ऐश्वर्य, प्रभाव आणि सगळ्या विभूती समजणे हे अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून भगवंताचे वचन विकल्प न करता जसेच्या तसे मान्य करणे हाच मनुष्याचा पुरुषार्थ आहे. श्री गोंदवलेकर महाराजांचे एक भक्त अतिशय हुशार होते, बुद्धिमान होते. ते म्हणाले, माझी बुद्धी ही तैल बुद्धी आहे आणि त्यामुळं सतत विकल्प मनामध्ये निर्माण होत आहेत. आणि त्यामुळं ही बुद्धी मी महाराजांच्याकडे गहाण टाकली. कारण मला हे समजलं की परमेश्वर हा बुद्धीच्याही पलीकडे आहे. तो समजून घ्यायचा असेल तर तो बुद्धीच्या मापाने समजणार नाही. महाराज म्हणायचे, तुम्ही ज्याला मी समजता तो मी कधी नव्हतोच. जिथे तुमच्या कल्पना संपतात तिथं माझं अस्तित्व आहे आणि हे परमतत्व आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा अर्जुनाच्या शूज मध्ये जाणं गरजेचं आहे, अर्जुनाच्या भावनेमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि एवढं जरी आम्ही आज ठरवलं की परमेश्वर कसं आहे हे आम्हाला समजणं अतिशय अवघड आहे, पण जे भगवंत सांगतात ते सत्य आहे, सद्गुरू जे सांगतात ते सत्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करणं हे गरजेचं आहे. एवढं जरी आम्ही ठरवलं तेवढी खूप आमच्या दृष्टीनं पुढचं पाऊल आम्ही टाकलेलं असेल असं मला वाटतं. आज आपण आता इथेच थांबूया. पसायदान जयश्रीताई म्हणताय?
हो, ऐकू येते का आवाज? हो हो येतो. येतोय ना? हा. आता विश्वात